महाराज की जय। महाराज की सद्गुरु गंगागिरी महाराज की जय। नारायण गिरी महाराज की कुबड़ेश्वर भगवान की बजरंग बली हनुमान अनिपनाथ महाराज की छत्रपति शिवाजी महाराज की जय। जन्म आलो त्याचे जन्म आलो त्याचे आज फळ झाले साचे तुम्ही सांभाळिले संती भय निरसले खंती कृतकृत्य झालो कृतकृत्य झालो इच्छा केली ते पावलो तुम्ही सांभाळिले संती भय निरसले खंती तुका म्हणे काळ आता करू न शके बळ तुम्ही सांभाळिले संती भय निरसले खंती विठ्ठल विठ्ठल ध्येयं सदा परिभवग्नमविष्टदोहम् तीर्थास्पदं शिवविरञ्जिनुत शरण्यम् भृत्यार्तिहं प्रणतपाल भवाब्धिपोतम् वन्दे महापुरुषते चरणारविन्दम् वंशी विभूषितकरा नवनीरदाभा फलाधरोष्ठात् पूर्णेन्दु सुंदर मुखा धरविंद नेत्रा कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत्। जय जय श्री राधा रमण
जय जय नवल किशोर जय गो विजित चोर प्रभु जय जय माखन चोर श्री संतांची या माता चरणावरी 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 साष्टांग हे करी दंडवत साष्टांग हे करी दंडवत विश्रांती पावलो सांभाळा उतरी विश्रांती पावलो सांभाळा उतरी साष्टांगाय करे दंडवत साष्टांगाय हे करे दंडवत विश्रांती पावलो सांभाळा उतरी विश्रांती पावलो सांभाळा उतरी पंढरीच्या देवराया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया पंढरीचा देवराया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया जोडोनिया कर चरणी ठेवितो माझा परिसावी विनती माझी पंढरीनाथा जोडो निराकार चरणी ठेवितो माझा परिसावी विनंती पंढरीनाथा जयांचे गेली स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता जन्मा आलो त्याचे आजी फळ झाले साचे तुम्ही सांभाळिले संती भय निरसली खंती कृतकृत्य झालो इच्छा केली ते पावलो तुम्ही सांभाळिले संती भय निरसली खंती तुका म्हणे काळ आता करू न शके बळ तुम्ही सांभाळिले संती भय निरसली खंती विठ्ठल विठ्ठल प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तनरूपी सेवेकरता निवडलेला अभंग अखिल कोट ब्रह्मांड नायक अखिल गुणनिधी निधान रुक्मिणी प्राण संजीवन भक्तवत्सल पंढरीश पांडुरंग परमात्मेचे निस्सिम भक्त एकनिष्ठ भक्त वैराग्यमूर्ती जगद्वंदनीय जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांच्या प्रतिभाशैलीतून आविष्काराला आलेला 5वा वेद म्हणजे जगद्गुरु तुकोबरायांची गाथा या गाथा या ग्रंथातील या मृत्यूलोकामध्ये आल्यानंतर जन्माची सार्थकता प्रतिपादन करणारा उत्कृष्ट गोड चिंतनीय 4 चरणाचा अभंग आज प्रतिपाद्य सेवेकरता मी आपल्या समोर गायलेला आहे. विठ्ठल अभंगाचा शब्दशः अर्थ जर आपण पाहू गेलो तर जगद्गुरु तुकोबराय सांगतात, जन्मालो त्याचे
आजी फळ झाले साचे तुम्ही सांभाळिले संती भय निरसली खंती. संतांनी माझा सांभाळ केला आणि म्हणून माझ्या जीवनातलं महाराज भीती नाहीशी झाली आणि खंतही नाहीशी झाली. हेच खऱ्या अर्थानं माझ्या जीवनातलं काय आहे, सार्थकता आहे. त्यानंतर काय सार्थकता, कृतकृत्य झालो इच्छा केली ते पावलो. या पाठीमागच्या जन्मामध्ये आतापर्यंत ज्या गोष्टी आम्ही करत आलो होतो त्याच गोष्टी माझ्या जीवनामध्ये याही जीवनामध्ये याही जन्मामध्ये मला मिळाल्या. मागे बहुता जन्मी हेची करता आलो आम्ही आणि तोच भक्तीचा ठेवा. धन्य आम्ही जन्मा आलो दास विठोबाचे झालो. ही आमची जी इच्छा आहे ना, ही इच्छा आमच्या जीवनातली पूर्ण झालेली आहे. म्हणून कृतकृत्य झालो इच्छा केली ते पावलो. आणि आता संतांनी आमचा सांभाळ केलेला आहे. आमच्या जीवनातली भीती खंत नाहीशी झालेली आहे. म्हणून आता या ठिकाणी आम्ही भगवत भक्तीमध्ये भगवन नामामध्ये एवढे मग्न आहोत की या भगवत भक्तीमुळे या भगवन नामामुळे आता काळ आमच्यावरती बळ करू शकत नाही. तुका म्हणे काळ आता करू न शके बळ तुम्ही सांभाळिले संती भय निरसले खंती. आपल्या जीवनामध्ये संतांनी ज्या दिवशी आपला सांभाळ करायला सुरुवात केली, आपल्या जीवनातली भीती आणि खंत ज्या दिवशी नाहीशी झाली, आपल्या जीवनामध्ये जी इच्छा तुम्ही केली आहे ती जर तुम्हाला प्राप्त झाली तर समजायचं जन्मा आलो त्याचे आजी फळ झाले साचे. जन्माला आल्यानंतर काहीतरी आपल्या जीवनामध्ये गंतव्य ठिकाण असलं पाहिजे, प्राप्तव्य काहीतरी असलं पाहिजे. जन्माला आलो महाराज आपल्याला काय प्राप्त करायचं हे जर आपल्याला माहीत नसेल तर त्या जन्माला येऊन उपयोग काय आहे. आणि म्हणून या मृत्यूलोकामध्ये सार्थकता आपल्या जीवनाला जर प्राप्त करून घ्यायची असेल तर संतांनी आपला सांभाळ करावा अशी इच्छा कमीत कमी आपल्या अंतःकरणामध्ये असली पाहिजे. अभंगाचा शब्दशः अर्थ विढाल. या अभंगाचं सखोल चिंतन आपल्याला करायचे. तत्पूर्वी थोडासा परिहार. आजचा हा उत्सव जो आहे हा किन निमित्तानं आहे तुम्हा सर्व श्रोते सज्जन मायबापांना ज्ञात आहे. तरी सुद्धा वक्ता म्हणून मला या ठिकाणी आजच्या दिवशी आमंत्रित केलेलं आहे. वक्त्याचं आद्य कर्तव्य आहे की कार्यक्रमाची रूपरेषा त्यानं 2 वाक्यामध्ये प्रतिपादन केली पाहिजे. गेल्या 57 वर्षापासून चालत असलेला म्हणजे जवळजवळ 4थ्या तपपूर्तीकडे हा सोहळा आता वाटचाल करत आहे. गेल्या 57 वर्षापासून चालत असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह आणि या अखंड हरिनाम सप्ताहामध्ये या ठिकाणी एक विशेषत्वानं ज्या ग्रंथाचं पारण होतं तो नवनाथ भक्तिसार ग्रंथ आहे. आपल्या या परिसरामध्ये महाराज पवित्र असं बुबळेश्वराचं संस्थान आहे की ज्या ठिकाणी स्वयंभू बुबळेश्वराची महाराज मूर्ती प्रकट झालेली आहे. आपण सर्वजण त्या ठिकाणी जाता श्रद्धेनं महाराज अंतकरणापासून त्या ठिकाणी दर्शने घेत आहे. आणि म्हणून या परिसरामध्ये थोडं नाथ संप्रदायाचं या ठिकाणी काय आहे, लोकाला भक्तीचं वेळ आहे असं आपण म्हणूया. आणि म्हणून नवनाथ भक्तिसार ग्रंथाचं या ठिकाणी पारायण होतं. किती लोक बसलेले आहेत पारायणाला? किती लोक बसलेले आहेत? सामुदायिक नाही होत का पारायण? नाही सामुदायिक. मग सामुदायिक करायला पाहिजे ना, काही अडचण नाही. एक सांगू दादा, नवनाथ भक्तिसार हा जो ग्रंथ आहे ना हा प्रापंचिक माणसांच्या जीवनातील सगळ्या व्यथा दूर करणारा ग्रंथ आहे. हे लक्षात असू द्या. ज्या वारकरी संप्रदायाचे तुम्ही आम्ही पाईक आहोत दादा हो, या वारकरी संप्रदायाची जर महाराज आपण पायाभरणी जर पाहिली तर आदिनाथ शंकरांपासून महाराज आपल्याला ती पायाभरणी पाहायला मिळते. महाराज आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य मच्छिंद्राने बोध गोरक्षासी केला. गोरक्ष ओळला गहिनी प्रसादे निवृत्ती दातार ज्ञान देवा सार. आणि मग वारकरी संप्रदायाचा पाया ज्ञानदेवे रचिला पाया उभारिले देवालया. बरोबर आहे. मग या वारकरी संप्रदायाचा जर मूलभूत पाया जर पाहिला आपण तर नाथ संप्रदायातून आलेला आहे महाराज. म्हणून जेवढा ज्ञानेश्वरी हा धर्मग्रंथ श्रेष्ठ आहे, जेवढा श्रीमद भगवद्गीता हा धर्मग्रंथ श्रेष्ठ आहे, जेवढा जगद्गुरु तुकोबरायांचा गाथा श्रेष्ठ आहे, तेवढा श्रीमद नवनाथ भक्तिसार हा ग्रंथ सुद्धा श्रेष्ठ आहे. आणि म्हणून त्या नवनाथ ग्रंथाचं आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये वाचन झालंच पाहिजे. ही सध्या तरी काळाची गरज आहे. कारण तुम्ही आम्ही महाराज प्रत्येकजण दुःखानं बरबटलेलो आहोत. आम्ही आता या ठिकाणी आमचे जे गुरुबंधू महाराज बुबळेश्वराच्या ठिकाणी हे दोनही साधक वास्तव्याला आहेत ना, आमचे तात्या महाराज असतील, आमचे वामन महाराज असतील. महाराज या साधकांकडे मी ज्यावेळेस गेलो त्यावेळेस मला इतका आनंद झाला की पवित्र अशा नाथांच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या भूमीमध्ये ही माणसं महाराज साधना करतात. आणि एक गोष्ट सांगू दादा, तुम्ही भाग्यवान आहात की असे साधक तुम्हाला मिळालेत. गावची गाव वस पडली महाराज, मंदिराला पूजा करायला माणूस सापडाना, हे ध्यानात असू द्या. आणि म्हणून तुम्ही काहीतरी भाग्यवान आहात की हे दोनही साधक आणि एकदम साधुवृत्तीतले माणसं आहेत बरं का. अजिबात कुणाशी घेणं देणं नाही, कुठल्याही गोष्टीची अपेक्षा नाही, काही नाही महाराज. कारण मी आश्रमापासून त्यांना अनुभवतोय. माझे गुरुबंधू आहेत ते. आमच्या गुरु महाराजांचे
कृपानिष्ठ म्हणू इच्छितो मी त्यांना महाराज. अतिशय अंतकरणापासून सेवा करत होते महाराज. महाराजांच्या प्रमुख सेवेमधली जी अन्नपानाची जी सेवा आहे महाराज ही या दोघांकडे होती. म्हणजे महाराजांचं कुटीगृहच हे दोघंही सांभाळत होते महाराज. म्हणजे आमच्या महाराजांना या महात्म्यांनी स्वतःच्या हातानं खाऊ पिऊ घातलेले. हे किती भाग्यवान असतील की गुरुवरे जंगले महाराज शास्त्रीजींनी यांच्या हातचं खाल्लंय. आणि त्याच्यापेक्षा तुम्ही किती भाग्यवान असाल की हे माणसं तुम्हाला मिळालेत महाराज. अहो मंदिरामध्ये पूजा, खोटं बोलत नाही मी. तुम्ही आमच्या आडगावला या. आमच्या आडगावमध्ये चिंताहरण महादेवाचं मंदिर आहे. पण त्या मंदिरामध्ये तो जागेचा मालक सकाळी येतो पूजा करून जातो. तिथं वास्तव्याला कोणीच नाहीये महाराज. वस पडलंय ते मंदिर. मी का सांगतो अट्टहासानं दादा, अरे आपल्या गावामध्ये मंदिराची पूजा करायला ही साधक माणसं मिळालीत ना, हे आपलं भाग्य आहे. आणि पवित्र असं ठिकाणी नवनाथ महाराजांच्या पदस्पर्शानं, गोरक्षनाथांच्या पदस्पर्शानं पावन झालेली ही भूमी आहे. कनकगिरी पूर्वीचं नाव आहे, त्याला आता कनगर म्हणतोय आपण. बरोबर आहे ना? काही चुकीचं बोललो तर मला सांगा बरं का. मला एवढा इतिहास माहित नाही आणि माझा थोडा अभ्यास कमी आहे. विठाला म्हणून महाराज ही दोन साधक मंडळी या ठिकाणी वास्तव्य आलेत. आणि आमचं त्या ठिकाणी विषय झाला की आपण महाराज या ठिकाणी साधक अवस्थेमध्ये ज्ञानेश्वरीचं पारायण केलं असेल, आपण गाथ्याचं पारायण केलं असेल, आपण गीतेचंही पारायण केलेलं आहे. परंतु या गाथा ज्ञानेश्वरी आणि गीता इतका श्रेष्ठ असणारा जो नवनाथ ग्रंथ आहे हा सुद्धा आपल्या पारायणात असला पाहिजे. कारण मी 4थीला असल्यापासून त्या नवनाथ ग्रंथाचं पारायण करतो दादा. मी वडिलांनी मला हे पहिले नवनाथ ग्रंथाचे संस्कार दिले म्हणून या नारदाच्या व्यासपीठावरती मी उभा आहे. नाही तर मी तुमच्यासमोर उभा दिसलो नसतो दादा. पहा, पूर्वीच्या कालावधीमध्ये प्रत्येक घरामध्ये श्रावण महिन्यामध्ये या नवनाथ ग्रंथाचं पारायण होत होतं. बरोबर आहे का चूक? बरोबर आहे की नाही मावशी? बरोबर आहे ना? पादरावाल्या सांगा. पादरावाल्या, मोबाईलवाल्या नाही सांगणार. हा, त्यांना व्हॉट्सअप, ट्विटर, फेसबुक, इंस्टाग्राम याच्यातून वेळ नाही. म्हणून पादरावाल्यांना आवर्जून विचारतो, श्रावण महिन्यात पारायण होत होतं की नाही नवनाथ ग्रंथाचं? काय कारण असेल हो त्या ग्रंथाचं पारायण आपली पूर्वज आपल्याला करायला सांगत होते? ज्ञानेश्वरी त्या काळात होती. 50, 30, 35, 40 वर्षापूर्वीचं बोलतोय मी. ज्ञानेश्वरी होती, गाताही होता, हरिपाठही होता, एकनाथी भागवतही होता, रामायणही होतं आणि महाराज त्या ठिकाणी श्रीमद भागवत ग्रंथ सुद्धा होता. तरी देखील श्रावण महिन्यामध्ये आवर्जून आपल्या घरामध्ये नवनाथाचंच पारायण केलं जात होतं. याचं कारण आहे की पूर्वीच्या लोकांना शास्त्र कळत होतं ना आपल्याला शास्त्र कळत नाही. आणि इथून पुढेही कळणार म्हणा नाही. मग कशाला सप्ताह करता? इथून पुढे कळणार नाही तर कळालं पाहिजे. नवनाथ ग्रंथामध्ये एवढी ताकद आहे दादा. मी आवर्जून बोलेल कारण या ठिकाणी आज माझी जी तारीख घेण्यात आलेली आहे, कोण असेल जाणकार मला नाव गाव माहीत नाही, त्यांनी अपेक्षा व्यक्त केली की महाराज आम्हाला नाथांवरती या ठिकाणी ऐकायचं आहे. आणि म्हणून मी नाथान सोडून महाराज या ठिकाणी नाथांच्या चरित्राव्यतिरिक्त धर्मनाथ विजेचं महत्व काय, का धर्मनाथ विज साजरी केली जाते आणि बुबळेश्वर महाराज या ठिकाणी काय हे देवस्थान आहे, या व्यतिरिक्त मी दुसरं काही बोलणार सुद्धा नाही. काळजी करू नका. लक्षात येते ना? अभंग मी आवर्जून घेतलाय. त्या अभंगाच्या पहिल्या चरणाला स्पर्श होवो अथवा न होवो, पण धर्मनाथ विजेचं महत्व आणि नाथांचा संप्रदाय किती श्रेष्ठ हे मी तुम्हाला आज सांगणार आहे दादा. तुमच्या जीवनातल्या सगळ्या व्यथा जर तुम्हाला नाहीशा करायच्या असतील तर नवनाथ ग्रंथ हा तुमच्या प्रत्येकाच्या घरामध्ये असला पाहिजे आणि त्या ग्रंथाचं वर्षातून एकदा का होईना पारायण झालं पाहिजे. त्या नवनाथ ग्रंथाच्या प्रत्येक अध्यायाचं महाराज या ठिकाणी वेगळं वेगळं महत्व त्या गोरक्षनाथांनी लिहिलेलं आहे. महाराज मूळचे महाराज किमियागार नावाचा जो ग्रंथ आहे हा गोरक्षनाथांनी लिहिलेला आहे आणि त्या किमियागार नावाच्या ग्रंथातून या नवनाथ ग्रंथाला महाराज या ठिकाणी नंतर कोण संत आहे ते हा धुंडीसूत मालू आहे का नाही नरहरी. वा वा वा. हा हे बाई पारायण करतो तू दादा. वा वा वा. हा ते लवकर आठवणं मला ते. नरहरी धुंडीसूत मालू महाराज त्यांनी मग त्या ग्रंथातलाच महाराज किमियागार ग्रंथातलाच काही भाग घेतला की ज्यामध्ये फक्त नाथांचं चरित्र आहे. लक्षात येते का? मग ते चरित्र या ठिकाणी आपल्या वाचनातून जर गेलं तर महाराज आपल्या जीवनातल्या प्रापंचिक जीवनातल्या बोलतोय बरं का मी, प्रापंचिक जीवनातल्या सगळ्या व्यथा नाहीशा होतात. ही ताकद त्या नवनाथ भक्तिसार ग्रंथामध्ये आहे आणि म्हणून आपण प्रत्येकानं महाराज त्या नवनाथ ग्रंथाचं पारायण केलं पाहिजे. आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये नवनाथ ग्रंथ असेलच कारण एवढं नाथांचं अधिष्ठान या ठिकाणी म्हणलं आहे ना. सगळ्यांच्या घरात आहे ना? आहे ना? दर्शन घेता का रोज त्याचं? दिवा अगरबत्ती करता का आड्याला टांगून दिला? नाही ना? दिवाबत्ती करायची. आणि बाबा आपल्या मुलांना त्या नवनाथ ग्रंथाचे संस्कार द्या, वाचायला शिकवा महाराज. त्या नवनाथ ग्रंथामध्ये त्या किमियागार ग्रंथातून महाराज काही साबरी मंत्र सुद्धा लिखाणात गेलेले आहेत महाराज त्या ठिकाणी.
आणि मग ते साबरी मंत्र आपल्या मुखातून जर उच्चार झाले महाराज, काय अडचण काय महाराज, ते मंत्र जर महाराज गोरक्षनाथ मच्छिंद्रनाथांनी टाकले तर मेलेले माणसं जिवंत होत होती, ही ताकद होती महाराज. मग तुमच्या जीवनातल्या व्यथा नाहीशा होणार नाहीत का? अरे होतील महाराज. आपलं तेवढं श्रद्धायुक्त अंतकरणानं पारायण झालं पाहिजे ना. आपण पारायण करायचं म्हणून करतो बाबा. काय करतो आपण? पारायण करायचं म्हणून करतो. हे नवनाथ कोण होते? नऊ नारायणांचा अवतार सांगितलं जातं महाराज. भगवान विष्णू असतील, भगवान शंकर असतील, प्रभू दत्तात्रय यांची महाराज वैकुंठामध्ये बैठक बसली आणि त्यांनी नऊ नारायणांना आमंत्रित केलं. नऊ नारायण कोणते? कबीर हरिर अंतरिक्ष प्रबुद्ध पिप्पलायनः अविर्होत्रोत द्रुमिल चमस कर भाजना. हे स्वर्गातले नऊ नारायण आमंत्रित केले आणि त्यांनी सांगितलं या मृत्यू लोकामध्ये सर्वसामान्य जड जीवाच्या कल्याणाकरता तुम्हाला नाथांचा अवतार घ्यायचा आहे. उगाच नाही महाराज नाथ जन्माला आले, उगाच नाही नाथांचा अवतार झालेला आहे. आणि एवढंच नाही, हे सगळे नाथ जे आहेत ना महाराज, हे सगळे चिरंजीवी आहेत महाराज बरं का. आणि मग कवीर हरिर अंतरिक्ष प्रबुद्ध पिप्पलायनः अविर्होत्र द्रुमिल चमसक कर भाजनः या नऊ नारायणांनी स्वर्गातल्या या मृत्यूलोकामध्ये क्रमानुक्रमे महाराज नाथांचा अवतार घेतला. मग गोरक्ष जालिंदर चरपटाश्च अडबंग कानिप मच्छिंद्र राध्याः सौरंगी रेवाणक भरती संज्ञा भूम्यां बभूवूर नवनाथ सिद्धः. त्या नवनाथ सिद्धांनी महाराज या मृत्यूलोकामध्ये काय केला? सर्वसामान्य जीवाच्या कल्याणाकरता अवतार घेतलेला आहे. आणि मग त्यांच्या त्या अवताराच्या कथा नवनाथ ग्रंथामध्ये, बाकी वेगळं काही नाही. प्रत्येक नवनाथांचा अवतार हा कोणत्या नारायणाचा अवतार आहे आणि हे कोणते नाथ आहे याचंच वर्णन त्या ग्रंथामध्ये आपल्याला पाहायला मिळते महाराज. वेगळं काही नाही. लक्षात येते. आणि म्हणून आणि एक गोष्ट सांगतो दादा, जर भक्तांचं चरित्र आपल्या मुखातून जर उच्चारलं गेलं तर ते भगवंताला आवडतं असं माऊली ज्ञानोबरांची ज्ञानेश्वरी आपल्याला सांगते. विठाला तेही मज प्राणा परवती, तेही प्राणा परवते आवडती मज निरुते जे भक्त चरित्राते प्रशंसिती. ही ओवी आहे माऊली ज्ञानोबरांची. काय? तेही प्राणा परवते. प्राणा परवते म्हणजे याचा अर्थ असा आहे, मला देव म्हणतात मला प्राणापेक्षा जास्त आवडतात ती माणसं. कोण? जे भक्त चरित्राते प्रशंसिती. जे भक्तांचं चरित्र या ठिकाणी सांगतात, गातात, ऐकतात, श्रवण मनन करतात, त्या भक्तांचं चरित्र गाणाराला सुद्धा या ठिकाणी भगवंत आपलंसं करतो, जवळ करतो. आणि म्हणून ते भगवंताचे आवडते भक्त होतात. आणि म्हणून नवनाथांच्या चरित्रामध्ये महाराज आपण काही बारकावे जर पाहिले तर त्या चरित्रातून आपल्याला नाथांचे नऊ नारायणांचे अवतार कोणते कोणते नाथ आहेत हेही कळेल. आणि त्यांनी जगाच्या कल्याणाकरता काय काय केलं हे सुद्धा आपल्याला त्यातून कळेल महाराज. आणि म्हणून नवनाथ ग्रंथ या ठिकाणी आपण पारायणात घेतला पाहिजे. आणि म्हणून मी विचारलं होतं किती जण पारायणाला बसतात, तर मला सांगितले 1-2 जण बसतात. पुढच्या वर्षी महाराज तुम्ही 7 दिवस इथंच थांबता ना? गाडे महाराज तुम्ही बरं, सोमनाथ महाराज हे पण नातच आहेत बरोबर. ते 7 दिवस इथंच असतात. मला वाटतं तुमच्याच गावातले आहेत, मल्हारवाडी म्हणजे शेजारचे जे बरोबर आहे. बरं लांब तर नाही आहे. ते व्यासपीठाला इथं बसतील, सामुदायिक नवनाथ ग्रंथाचं पारायण करायला तुम्हाला काय अडचण आहे? जर बुबळेश्वराचं जर या ठिकाणी मंदिर आहे, ज्ञानेश्वरीचं तर पारायण आता मला इथं काही सप्त्यात दिसत नाहीये. मग सकाळी काहीच कार्यक्रम उपक्रम नसतो ना, मग सकाळी एका माणसानं तिथं नाथांचं पारायण करण्यापेक्षा जर इथं सामुदायिक पारायण जर झालं तर काय हरकत आहे? त्या निमित्तानं महाराज या ठिकाणी काही पुरुष असतील, काही शाळेतली मुलं असतील, काही माता भगिनी असतील, हे सगळे माणसं या ठिकाणी काय करतील? पारायणाला बसतील महाराज. आणि ग्रंथ उपलब्ध करणं म्हणजे काय अवघड नाही. 8 दिवस सप्ताह आला का कुठूनही तुम्ही ग्रंथ मागू शकता. ज्याला पारायणाला बसायचं त्यांनी ग्रंथ आणा. त्या निमित्तानं ग्रंथ तुमच्या घरामध्ये येईल. एक गोष्ट सांगू दादा, नवनाथ ग्रंथ ज्याच्या घरामध्ये आहे ना त्याच्या घरामध्ये वास्तुदोष शिल्लक राहत नाही. आणि नवनाथ ग्रंथाचं जो पारायण करतो त्याच्या जीवनामध्ये त्याला पितृदोष कधी बाधा करत नाही. ही ताकद नवनाथ ग्रंथाची आहे. एवढंच काय महाराज, जो नवनाथ ग्रंथाचं पारायण करतो ना महाराज, बघा नाथ संप्रदायातली माणसं जे अंतकरणापासून करतात ना त्यांचा कधी अपघात झालेला तुम्हाला दिसणार नाही. त्यांचे महाराज हे अकाल मृत्यू वगैरे हे सगळे संकट टळले जातात महाराज. हे सगळे संकट टाळण्याचं काम या ठिकाणी हे नाथ करत असतात. आणि म्हणून महाराज या वारकरी संप्रदायाचा पाया आहे हो. असं काय करता महाराज तुम्ही? ज्ञानेश्वरी इतकी श्रेष्ठता त्या ग्रंथाला आहे. आणि म्हणून नवनाथ ग्रंथाचं पारायण आपल्या घरोघर प्रत्येकाच्या झालं पाहिजे. मला सांगा आता किती जण पारायणाला बसणार आहे पुढल्या वर्षी? सामुदायिक पारायण करण्याची किती जणांना इच्छा आहे? करा हातवर. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 जवळजवळ 20 हातवर झाले. बरोबर आहे की नाही? किती हातवर झाले? 20.
आता या 20 मधले महाराज 4-2 जण गळाले, 15 जण जरी असले, इकडून 7 बसवा, इकडून 7 बसवा, सामुदायिक पारायण करा. त्या नवनाथ ग्रंथाचे महाराज शब्द जरी काम करता करता तुमच्या कानावरती पडले तरी तुमचं कल्याण होईल महाराज. श्रवण भक्ती सर्वात श्रेष्ठ आणि पहिली 9वीत भक्तीतली पहिली भक्ती सांगितली श्रवणं कीर्तनम पादसेवनम असा श्लोक आहे. बरोबर आहे ना महाराज? म्हणून श्रवण भक्ती जरी तुमच्याकडून घडली महाराज त्या नाथ ग्रंथाची, तरी सुद्धा या परिसराचं महाराज कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. ही ताकद त्या नाथ संप्रदायामध्ये आहे दादा. आणि म्हणून त्या नाथांचं जे चरित्र आहे हे चरित्र आपल्या प्रत्येकाच्या वाचण्यात गेलं पाहिजे. आणि तुम्ही म्हणाल तो संस्कृत ग्रंथ आहे, अजिबात नाही, प्राकृत ग्रंथ आहे. जशी ज्ञानेश्वरी आहे ना तसा नवनाथ ग्रंथ आहे. आणि सहजी कळतो महाराज. आता 5वी-6वीला असताना मला कळत होता म्हटल्यानंतर माझ्यासारख्या दगडाला कळत होता. तुम्ही तर माझ्यापेक्षा हुशार आहेत, लक्षात येते ना? माझ्यासारख्या दगडाला 5वीला असताना तो नवनाथ ग्रंथ मराठीत कळत होता वाचल्यानंतर. आता तुम्ही तर सगळे माझ्यापेक्षा हुशार आहात, आता तुम्हाला तर सहजासहजी कळणार आहे. आणि म्हणून त्या नवनाथ ग्रंथाचं पारायण पुढल्या वर्षी सामुदायिक झालं पाहिजे, ही माझी इच्छा आहे. ही माझी इच्छा आहे म्हणण्यापेक्षा ही आता बुबळेश्वराची इच्छा आहे असंच गृहीत धरा. लक्षात येते का? 1 वर्ष नाथांचं करा, 1 वर्ष ज्ञानेश्वरी करा. सामुदायिक पारायण हे आपल्या परिसरामध्ये झालं पाहिजे. कारण त्या शब्दाचे वलय आपल्यापर्यंत पोहोचल्यानंतर मग महाराज त्या ठिकाणी ती ताकदच काहीतरी वेगळी आहे. नाथ संप्रदायातल्या लोकांना विचारा महाराज, वेगळं चैतन्य त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. आणि म्हणून त्या नाथ ग्रंथाचं महाराज या ठिकाणी या सप्ताहाच्या अनुषंगाने या ठिकाणी 1-2 माणसं काय असतील ते पारायणही करतायत. त्यानंतर महाराज दुपारी काय गाथा भजन असेल, संध्याकाळी हरिपाठ असेल, 7 ते 9 या ठिकाणी कीर्तन सेवा आहे. आणि या कीर्तन सेवेतील आजच्या 5व्या दिवसाचं कीर्तन पुष्प या गावातल्या सप्ताह कमिटीचे जे कोणी अध्यक्ष उपाध्यक्ष असतील, या सप्ताह कमिटीतले जे भाविक असतील, या सगळ्यांच्या वतीनं कमिटीत एकत्र बसले आणि मला फोन आला म्हणून या ठिकाणी सेवा करण्याचा योग पुनश्च एकदा तुम्हा सर्व श्रोते सज्जन मायबापांच्या दर्शनाचा योग आलेला आहे. मला वाटतं यापूर्वी मी एकदा इथे येऊन गेलोय. गेल्या वर्षी चालतो का 2 वर्षापूर्वी आलतो? 2 वर्षापूर्वी आलो होतो. बरोबर आहे ना महाराज? हां, मला आठवते ना महाराज. कीर्तन करून गेल्यानंतर दुसऱ्या दिवशी तुम्ही मला एक श्राद्धाची तारीख पण दिली होती, पण तिथं कुठंतरी सुतक पडलं, त्यांच्या घरातलंच कोणतरी मेलं, ती तारीख कॅन्सल झाली. बरोबर आहे ना? हा, सगळं आठवतंय मला. हा, मागच्या वर्षी त्या 2 वर्षापूर्वी कोणता अभंग घेतला होता महाराज मी? 2 वर्षापूर्वी आलो होतो. आठवतोय का तुम्हाला कुणाला? का मलाच सांगावं लागेल? हा, सांगावंच लागेल. देव वसे चित्ती त्याची घडावी संगती अभंग घेतला होता. आठवतंय का? आठवतंय का? नसेल आठवत, मला काय आठवणार. अहो महाराज, आम्ही काल काय खाल्लं हे आम्हाला कळत नाही आणि तुम्ही 2 वर्षापूर्वीचा अभंग विचारताय, कसं शक्य आहे? बरोबर आहे ना? असंच आहे महाराज. आणि कीर्तन असे ऐकून चालत नाही दादा. काय झालं, या कीर्तनामध्ये काही लोकांनी महाराज असे घुसखोरी केली या कीर्तनकारांमध्ये की त्या कीर्तनाचा त्यांनी पाया घसरवून टाकला. कीर्तनाचं महाराज जी काही ठेवण आहे ती पूर्ण घसरवून टाकली. आणि म्हणून तुम्हाला फक्त विनोद करणारा कीर्तनकार आवडतो, तुम्हाला चिंतन सांगणारा कीर्तनकार आवडत. बरोबर आहे ना? हा, म्हणून मग आता चूक तुमची नाही महाराज, तुमच्या कानांची चूक आहे. तुम्हाला विनोद ऐकायला आवडतात, मग अभंग कसा ध्यानात राहील तुमच्या? बरोबर आहे की नाही? आणि म्हणून आता या वर्षाचा अभंग ध्यानात राहील का? पुढल्या वर्षी जर आलो तर परत विचारण्याची दाट शक्यता आहे ना. कोणता अभंग घेतला आता यावर्षी सांगा बरं तुम्ही. थांबा, पाठीमागचे. हा, कोणत्या तरी माऊलीनं सांगितलं. हा, इकडे सांगा ना, इकडे. आता अजून अर्धा तास नाही झाला अभंग घेऊन. हा, कोणता अभंग घेतलाय? बरं जाऊ द्या. सैराट पिक्चर मधल्या त्या हिरो हिरोईनचं नाव काय हो? हा, आर्चिन परशा कोण म्हटलं रे? हा, याचे सासू सासरेच असं काय? या गोष्टी ध्यानात राहतात महाराज. अरे सर्वांगाचे कान करून महाराज त्या ठिकाणी आपल्याला चिंतन ऐकावं लागतंय, मग त्या ठिकाणी काही गोष्टी ध्यानात राहते. या 8 तास कशासाठी चालले दादा? कीर्तनकाराचं पोट पाणी चालावं म्हणून नाही बरं काही दादा. यातून काहीतरी आपले मुलं घडले पाहिजे, आपल्याला काहीतरी चांगले संस्कार मिळाले पाहिजे. म्हणून महाराज ही सगळी माणसं दान धर्म करतात, अन्नदान करतात, आमच्यासारखे कीर्तनकार येतात, ज्ञानदान करतात. महाराज हे सगळं समाजाच्या कल्याणाकरता चालू आहे, हे अगोदर समजून घ्या दादा. आणि कीर्तन ऐकल्यानंतर आम्हाला आमच्या डोंगरगंजच्या ग्रामस्थांची आठवण येते. आता हे 2 माणसं साक्षीला आहेत महाराज. ते माणसं वहीन पेन घेऊन बसतात समोर कीर्तनकाराच्या. मग कोणता अभंग घेतला पहिला तो लिहून घेणार, त्यातले काय ठराविक ठोकळ मुद्दे सांगितलेत महाराजांनी, महाराज ते लिहून घेणार आणि त्याच्यावरती घरी गेल्यानंतर चिंतन करणार. महाराज आमच्या गुरु महाराजांच्या सानिध्यात पाठाला येणाऱ्या काही महिला आता प्रवचन करायला लागल्या दिंडीमध्ये. हे सगळं साठवण करून आपली कधी इच्छा होणार अशी का आपण फक्त कीर्तनकारालाच नावं ठेवायचे? हा, त्यांचं काय, त्यांनी धंदा मांडलाय.
आपणही व्हा ना महाराज, या ना, त्या योग्यतेची भाना हरकत नाही ना, करून बघा, व्यासपीठावर उभं राहून बघा, म्हणजे कळेल तुम्हाला कीर्तनकार काय असतो आणि कसे महाराज इथं आल्यावर पाय विठ्ठल विठ्ठल करतात. एवढं सोपं नाही दादा, एवढं सोपं नाही हो कोणतीच गोष्ट. तुका म्हणे येथे पाहिजे जातीचे एरग आबाळ्याचे काम हे, त्यासाठी आपल्याला अभ्यास करावा लागतो. अरे कीर्तनासाठी अभ्यास लागतो आणि श्रवणासाठी सुद्धा आपल्याला अभ्यासच लागतो दादा. आणि म्हणून बारकाईनं ऐकत चला. म्हणून मोठ्या अट्टाहासाने या समस्त ग्रामस्थांनी उभा केलेला हा अखंड हरिनाम सप्ताह, त्या अखंड हरिनाम सप्ताहात दुसऱ्यांदा येण्याचा योग आलाय. उभी असलेले सर्व गुणीजन मंडळी असतील, मृदंगाचार्य असतील, गायक वृंद असतील, महाराज विनेकरी बाबा असतील, तुळशीवाले अक्का असतील, शिष्टीमाले दादा आणि माझ्या भावासारखेच दिसतेत राहू, अगदी मोठा भाऊ पाठीमागं उभं राहिल्यासारखंच वाटतंय मला. वा वा वा, आपल्या गावातले चौकदार असतील माझ्या पाठीशी. आता मला म्हणणार आहे ते आता वेळोवेळी, भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे. हा, आणि म्हणून आपल्याला या ठिकाणी ठरल्या वेळेमध्ये सेवा करायची आहे. जमलेले सर्व श्रोते सज्जन मायबाप, तुम्हालाही सर्वांना या ठिकाणी शतशः धन्यवाद देतो. आणि या बुबडेश्वराची त्याचप्रमाणे हनुमंतरायाची सेवा करण्याची तुम्ही मला संधी दिलेली आहे. त्या संधीचं आता या ठिकाणी मला सोनं करता येते की त्याचा आपण प्रयत्न करूया. विठाल या कार्यक्रमाचा मूळ उद्देश जो आहे हा धर्मनाथ विजेचा उत्सव आहे. मला वाटतं आज मला या ठिकाणी फार मोठी पर्वणी आहे. आज मौनी अमावस्या आहे, बरोबर आहे. आणि 2 दिवसांनी आता परवा दिवशी मला वाटतं धर्मनाथ विजेचा उत्सव आहे. आत्तापर्यंत आमची सहज चर्चा झाली. महाराज या ठिकाणी रोज कीर्तनाला येतात, त्यांना म्हटलं धर्मनाथ बीज का साजरी करतात याबद्दल कुणी काही बोललं का, कारण मला ते विचारून घ्यायची सवय आहे. काल कोणता अभंग घेतला, काल कोण काय बोललं, म्हणजे आपल्याला या ठिकाणी काहीतरी येऊन बोलता येतं. ते म्हटले महाराज धर्मनाथ विजेबद्दल काय आत्तापर्यंत कुणी काय बोललेलं नाही आहे. म्हटलं मग आपण त्याचं चिंतन करूया. कारण नवनाथ ग्रंथामध्ये, नवनाथ भक्तिसार त्या किमयागार ग्रंथामधून महाराज जे काही तत्वज्ञान आपल्यासमोर ठेवण्यात आलेलं आहे त्यापैकी 33, 34, 35, 36 या 2-3 अध्यायामध्ये महाराज या ठिकाणी धर्मनाथांचा जन्म आणि धर्मनाथ विजेचा उत्सव का साजरा केला जातो याचं वर्णन आलेलं आहे. आता ज्या लोकांनी महाराज नवनाथ ग्रंथ वाचला असेल त्यांना माहिती आहे. माहिती आहे की नाही? माहिती आहे की नाही? धर्मनाथ कोण होते? कोणाचा मुलगा होता धर्मनाथ? मच्छिंद्रनाथांचा. आणि मच्छिंद्रनाथ कुणाच्या शरीरात प्रवेश करून गेले होते? त्रिविक्रम राजा. वा वा, म्हणजे इतिहास माहिती आहे तुम्हाला. मग सांगू का पुढे जाऊ? गोरक्षनाथ आणि मच्छिंद्रनाथ महाराज या ठिकाणी तीर्थयात्रा करत होते. ऐका आता चरित्र सांगतो. धर्मनाथ बीज का साजरी केली जाते ना, हे विशेषत्वानं आज आपण पाहूया. परत बीजेच्या दिवशी कोण महाराज आहे त्यांनी सांगू न सांगू, पण माझं कर्तव्य, मी बीजेला आलो मी सांगून जातो. चालेल ना? 2 दिवस अगोदर चरित्र सांगितलं तुम्हाला, काही हरकत नाही ना? चालतंय, ठीक आहे. मग गोरक्षनाथ आणि महाराज मच्छिंद्रनाथ हे तीर्थक्षेत्र करत होते. महाराज तीर्थक्षेत्र करत असताना ज्या ठिकाणी आता सध्या कुंभमेळा चालू आहे महाराज, त्या प्रयाग तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी हे दोघंही महाराज नाथ जे आहेत हे तीर्थयात्रा करत करत, दर्शन करत करत त्या ठिकाणी पोहोचले. प्रयाग तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी आल्यानंतर महाराज त्या गावामध्ये ते मुक्कामाला थांबले आणि त्या भिक्षुकीला गेले असताना महाराज त्या गावावरती एक शोककळा पसरलेली होती. आता प्रयाग तीर्थ म्हणजे काय सोपं नाही. आताचा कुंभमेळा 144 वर्षानंतर जी पर्वणी आलेली आहे महाराज, ती पर्वणी सध्या तीर्थराज प्रयाग क्षेत्रावरती चालू आहे महाराज. या आज बघा ना महाराज, मौनी अमावस्या होती, एवढी गर्दी होती महाराज, कारण प्रमुख स्नान मानलं जातं अमावस्येचं, मौनी अमावस्येचं. महाराज चेंगराचेंगरी झाली, काही लोक महाराज त्या ठिकाणी दगावल्याची पण शक्यता आहे. म्हणून तुम्हाला जर जायचं असेल तर गर्दीत जाऊ नका, नंतर जा, परवान्या सोडून जा. 42 दिवसाचा जो काळ आहे त्या कालावधीत कधी गेला तरी काय हरकत नाही महाराज तुम्हाला. आता साधू संतांनी महाराज स्नान केलेत, ती गंगा यमुना सरस्वती काय सगळी पवित्रच आहे महाराज. कधी जा तुम्ही 12 महिन्यातून. आणि गर्दी कमी झाली का त्या ठिकाणी आवर्जून चालू वर्षी कुंभमेळ्याची पर्वणी आहे ना, आवर्जून एकदा स्नान करून या दादा. अपार महत्व महाराज त्या प्रयाग तीर्थाचं सांगितलेलं आहे. त्या गावामध्ये आल्यानंतर भिक्षुकीला गोरक्षनाथ मच्छिंद्रनाथ गेले, परंतु सगळ्या गावावरती शोककळा पसरलेली होती. सगळं गाव रडताना त्यांना दिसलं. गाव रडताना दिसल्यानंतर महाराज त्यांना वाईट वाटलं. विचारपूस केली, काय झालं? काय नाही म्हणे, या गावचा जो राजा आहे त्रिविक्रम राजा, त्याचा या ठिकाणी देहांत झालेला आहे, तो मेलेला आहे, तो वारलेला आहे, त्याचा मृत्यू झालेला आहे. आणि मग महाराज या ठिकाणी गोरक्षनाथ आणि मच्छिंद्रनाथ यांना वाटलं आता इथं कशी आपण भिक्षुकी करावी. या गावावरती एवढी शोककळा पसरलेली आहे, कुणाच्याही दारात गेलं की माणसं रडतायत, कोण तोंड जोडतंय, कोण मातीत लोळतंय महाराज, कोण केस ओढतंय, नाना प्रकारे महाराज या ठिकाणी ते आपलं दुःख प्रकट करत होते. म्हणून गावाच्या शेजारी एक शिवालय होतं, त्या शिव मंदिरामध्ये महाराज हे दोघंही येऊन थांबले. थांबल्यानंतर पुन्हा प्रसंग तोच त्यांच्या डोळ्यासमोर आला. त्या
शेजारी भगवान शंकराच्या शेजारी स्मशानभूमी होती महाराज. त्या स्मशानामध्ये काही लोकांनी महाराज सरण वगैरे जचलं जाळण्याची तयारी केली त्रिविक्रम राजाची. आणि मग तेही मंदिराच्या जवळ आले आणि तेही महाराज त्या ठिकाणी नाथांच्या समोर रडायला लागले. आता रडायला लागल्यानंतर महाराज ते लोळायचे. त्यांना म्हणजे आवरणं सुद्धा शक्य होत नव्हतं महाराज, एवढे ते त्या राजासाठी रडत होते. गोरक्षनाथांनी त्यांना विचारलं, अरे का एक राजा मेलाय म्हणे, तुम्ही त्या राजासाठी एवढं का रडताय? त्यावेळेस त्या लोकांनी सांगितलं, हा एवढा राजा चांगला होता म्हणे, हा कधी कुणाला त्रास याच्या राज्यामध्ये होत नव्हता. नीतिमत्ता याच्याकडे खूप होती आणि प्रत्येक प्रजा म्हणजे त्याच्या घरातल्या व्यक्तीसारखा हा राजा सांभाळणारा होता. आमच्या दृष्टीनं आमच्या या राज्यातला राजाच नव्हे तर आमचा प्राणच या ठिकाणी निघून गेलाय की काय असं आता आम्हाला वाटतंय. आणि तीही माणसं विचारणा केल्यानंतर धाय मोकलून रडायला लागली महाराज. गोरक्षनाथांना वाईट वाटलं. गोरक्षनाथ म्हटले, महाराज आता तुम्हाला काहीतरी करावं लागेल. मच्छिंद्रनाथ महाराजांना म्हटले, तुम्ही याला जिवंत केलं पाहिजे म्हणे, मला बाकीचं काहीच माहीत नाही. या लोकांची जी व्यथा आहे ना, ही व्यथा मला आता पाहवत नाही, यांचं दुःख मला पाहवत नाहीये. गोरक्षनाथांनी इच्छा केली मच्छिंद्रनाथांकडे, काय या राजाला तुम्ही जिवंत करा आणि तुमच्याच्यानं जर हे जिवंत होत नसतील तर मला सांगा, मी आतापर्यंत जी काय विद्या प्राप्त केलेली आहे या विद्येच्या जोरावरती मी या राजाला जिवंत करण्याचा प्रयत्न करतो. आणि माझ्याच्यानं हे जर नाही झालं तर मी आत्ता अग्नीमध्ये माझं शरीर त्याग करायला तयार आहे म्हणे. या कार्यासाठी मला कुंभपाक नावाच्या नरकामध्ये जरी जायची वेळ आली तरी चालेल, पण मी या राजाला जिवंत केल्याशिवाय राहणार नाही, असं नवनाथ ग्रंथामध्ये वर्णन आलंय म्हणून सांगितले बरं का. हो, कुंभपाक नावाच्या महाराज त्या याचं नरकाचं वर्णन आलेलं आहे महाराज त्या नवनाथ भक्तिसार ग्रंथामध्ये. त्या ठिकाणी मच्छिंद्रनाथांना खूप वाईट वाटलं. अरे गोरक्षनाथ, हे काय बोलून गेलास तू भल्या माणसा, जर जिवंत झाला नाही तर अग्नीमध्ये शरीर त्यागायचं तू या ठिकाणी प्रण घेतलं नाही, असं होणार नाही. काय काळजी करू नको म्हणे, आता तुझी इच्छा आहे ना, एक काम कर म्हणे. काय नाही म्हणे, आता मी काय करतो, मी स्वतः या त्रिविक्रम राजाच्या शरीरामध्ये प्रवेश करतो. 12 वर्ष मी या ठिकाणी गादीवरती राजगादीवरती बसतो. 12 वर्ष तू काय कर, हे माझं शरीर सांभाळ म्हणे. कोणी सांगितलं कुणाला? कोणी सांगितलं कुणाला? देठे महाराजांनी गावकऱ्यांना. हा, नळी फुंकली सोनारे आणि इकडून तिकडे विनोदच नाही ना महाराज. विनोद जर केला तर मग फ्रेश होते, विनोद ऐकायला आवडतात. पण आजच्या कीर्तनात तुम्हाला विनोद या ठिकाणी ऐकायला मिळणार नाही, अपेक्षाही ठेवू नका. लक्षात येते बार काय नाही का? मच्छिंद्रनाथ त्यांनी सांगितलं गोरक्षनाथांना, काळजी करू नका नाथ, मी आता तुमचा पण पूर्ण करतो म्हणे. मी या त्रिविक्रम राजाच्या शरीरामध्ये प्रवेश करतो. 12 वर्ष तुम्ही माझं शरीर सांभाळायचंय. 12 वर्षानं पुन्हा या ठिकाणी ही सगळी नगरी पुन्हा सुखरूप या ठिकाणी वर्तन करायला लागली, वागायला लागली. सुरळीत या नगरीचा कारभार पाहून देतो आणि मी 12 वर्षानं पुन्हा या शरीरामध्ये प्रवेश करेल. तोपर्यंत तुम्ही हे देह काय करायचं, हे प्रेत सांभाळायचं. ठीक आहे. गोरक्षनाथ म्हणले, मी तुमच्यासाठी ही गोष्ट करायला तयार आहे. त्याच क्षणाला महाराज ती अंत्ययात्रा तिथं आली सरणाजवळ. राजाला, त्या त्रिविक्रम राजाला त्या सरणावरती ठेवलं आणि त्याच क्षणाला महाराज मच्छिंद्रनाथांनी देहाचा त्याग केला आणि त्या त्रिविक्रम राजाच्या शरीरामध्ये महाराज प्रवेश केला. अरे एका सरणावरती महाराज तो त्रिविक्रम राजा उठून बसला. बसल्यानंतर गावातल्या लोकांना आश्चर्य वाटलं, अरे हा मेलेला राजा जिवंत झालाय. कदाचित आपण सगळी माणसं एवढी रडत होतो, राजाचं चांगलं वागणं म्हणून राजाला पुन्हा भगवंतानी जन्माला घातलं असेल असा मनामध्ये समज करून महाराज त्या लोकांनी राजाला खाली काढलं. कणकेचा पुतळा तयार केला महाराज त्या ठिकाणी. कारण आता पूजा मांडली होती ना, ती तर पूर्ण करावी लागेल. ते कर्म आहे महाराज, अंत्येष्टी संस्कार आहे, ते कर्म अपूर्ण ठेवून चालत नाही. मग कणकेचा पुतळा, कारण शास्त्र जाणकार लोक होते त्या कालावधीमध्ये महाराज. आजकालच्या लोकांसारखे नव्हते, बाप मेला मग पिंडदान करायची काय गरज आहे, बाप मेला पाणी द्यायची काय गरज आहे. हा, अजिबात नाही. सगळ्या गोष्टी करत होते ते महाराज. मग त्यांनी कणकेचा पुतळा केला, त्या सरणावरती ठेवला आणि ते सरण पेटून दिलं. राजा महाराज पुन्हा सुखरूप घरी राज्य करायला निघून गेला. रेवती नामक त्या राजाची जी पत्नी होती महाराज, तीही आनंद झाला तिला, हे पुन्हा राज्य सुरळीत चालू झालं. आता इकडं महाराज जे प्रेत होतं ना, हे प्रेत गोरक्षनाथांनी त्या मंदिरामध्ये एका बाजूला ठेवलं. बाजूला ठेवत असताना महाराज त्या ठिकाणी त्या मंदिराची एक पुजारीण होती. पुजारी नव्हता, पुजारीण होती महाराज, स्त्री होती. ती स्त्री त्या ठिकाणी, ती भगवती माता आली. त्या मातेला गोरक्षनाथांनी विचारलं, हे सगळं सांगितलं की माझ्या मच्छिंद्रनाथांनी त्यांचा स्वतःचा आत्मा जो आहे हा त्रिविक्रम राजाच्या शरीरामध्ये टाकलेला आहे आणि ते 12 वर्षांनी पुन्हा या शरीरामध्ये प्रवेश करायला येणार आहेत. पण हे शरीर मला तोपर्यंत सांभाळायचंय. मला एखादी अशी जागा दाखव की त्या ठिकाणी कुठलाही माणूस जाऊ शकणार नाही सहजासहजी. मला या शरीराला काय करायचंय, सांभाळायचंय म्हणे. गोरक्षनाथांनी सांगितलं.
मग सांभाळायचं म्हटल्यानंतर मग त्या माऊलीनं लगेच त्याच मंदिराच्या शेजारी आतल्या बाजूला महाराज एक गर्भगृह होतं. त्या गर्भगृहाला दरवाजा दाखवला आणि सांगितलं या गर्भगृहामध्ये त्या मच्छिंद्रनाथांचा देह तुम्ही ठेवू शकता. मग गोरक्षनाथांनी आणि त्या भगवती मातेनं महाराज तो देह त्या ठिकाणी त्या गर्भगृहामध्ये त्या मंदिराच्या आतल्याच बाजूला त्या ठिकाणी झाकून ठेवला महाराज. आणि गोरक्षनाथ त्या ठिकाणी त्या देहाची राखणदारी करायला लागले. राजा तिकडे गेला. राज्य सुरळीत पुन्हा सुरू झालं महाराज. सुरळीत पुन्हा सुरू झाल्यानंतर महाराज राजा रोज त्या शिवालयामध्ये दर्शनाला यायचा. कोण? ज्याच्या शरीरामध्ये मच्छिंद्रनाथांचा आत्मा आहे तो त्रिविक्रम राजा महाराज देहरूपानं रोज तिथे यायचा. रोज गोरक्षनाथांची त्यांची नजरेला नजर व्हायची आणि सहज त्रिविक्रम राजा म्हणजे मच्छिंद्रनाथांनी विचारलं माझा देह कुठं आहे? गोरक्षनाथांनी सांगितलं अमक्या अमक्या ठिकाणी तुमचा देह व्यवस्थित सुखरूप ठेवलेला आहे, काही काळजी करू नका. मच्छिंद्रनाथांनाही बरं वाटलं, माझा देह या ठिकाणी नाथ सांभाळतायत ना, हरकत नाही. पुन्हा राजनगरीत निघून गेले महाराज. कालांतरानं महाराज त्या ठिकाणी त्या रेवती मातेला त्या त्रिविक्रम राजापासून महाराज दिवस गेले. 6 महिन्यानंतर दिवस गेले. नंतर 9 महिन्यांनी महाराज त्या ठिकाणी पुत्र झाला. त्याचं नाव धर्मनाथ ठेवण्यात आलं. त्याचं नाव काय ठेवण्यात आलं? धर्मनाथ ठेवण्यात आलं. आणि या ठिकाणी ही जी भगवती माता होती या भगवती मातेला गोरक्षनाथांनी सांगितलं ही बातमी कुणालाही कळता कामा नये. हे फक्त आपल्या दोघांनाच माहीत आहे, तिसऱ्याकडे जाता कामा नाही. आता मला तरी वाटतं खऱ्या अर्थानं गोरक्षनाथांनी तिथंच चूक केली आहे का नाही? कारण शहाण्या माणसानं बाईवरती किंवा बायकोवरती विश्वास ठेवू बोला बोला, तुमच्या इथंच बसलेले असतील ना, एक जण तरी बोलतोय का? बघा ना, काय हिंमत आहे का तुमची नाही म्हणायची? घरी गेल्यावर उपाशीच म्हणावं लागेल, लाटण्याचे प्रसाद भेटतील. बरोबर आहे ना महाराज? विश्वास ठेवायला नव्हता पाहिजे परंतु ठेवला. एक दिवस राजा दर्शनाला आला आणि राजाला सांगितलं महाराज म्हणजे मच्छिंद्रनाथांना नाथांनी सांगितलं या ठिकाणी देह सुखरूप ठेवलेला आहे म्हणे, मी तरी या ठिकाणी थांबून काय करू? मी तीर्थयात्रेला जाऊ का? गोरक्षनाथांनी मच्छिंद्रनाथांची आज्ञा घेतली महाराज आणि गोरक्षनाथ तीर्थयात्रेला निघून गेले. पण जाताना सांगितलं त्या भगवती मातेला या देहाचं तू 12 वर्ष संगोपन कर, कुणालाही कळू देऊ नको. आता सांगून गेले. ती बिचारी येत होती, पूजा करत होती. एक दिवस असा झाला महाराज ते छोटंसं बालक घेऊन रेवती आईसाहेब असतील महाराज किंवा ते त्रिविक्रम राजा म्हणजे मच्छिंद्रनाथ हे सगळे देव दर्शनाला आले. बालकाला दर्शनाला घेऊन आले शिवालयामध्ये. आता दर्शनाला आणल्यानंतर महाराज त्या ठिकाणी त्या रेवती मातेनं अंतःकरणापासून भगवंताला हाक मारली आणि सांगितलं या ठिकाणी माझा जो हा त्रिविक्रम राजा आहे, माझा पती परमेश्वर आहे ना, देवा जर मला न्यायचं जर झालं तर माझ्या राजाच्या अगोदर घेऊन जा म्हणे. कोण म्हटली? रेवती माता. बरोबर आहे. काय म्हटली रेवती माता? मला या ठिकाणी सुहासीन मरायचंय म्हणे, मला माझ्या राजाच्या अगोदर देवा भगवंता मृत्यू येऊ देऊ नको. आता हे शब्द जे होते महाराज ती पुजारीन जी होती तिच्या कानावरती पडले. आता तिच्या कानावरती पडल्यानंतर तिनं ग बसावं ना, तिनं लगे महाराज स्मित हास्य केलं. ती हसली महाराज. आता ती हसल्यानंतर महाराज त्या ठिकाणी रेवतीच्या लक्षात आलं काहीतरी गौडभंगाल दिसतंय म्हणे. ज्या अर्थी मी या ठिकाणी भगवंताला प्रार्थना केली, सुवासीन मरण्याची इच्छा व्यक्त केली, माझ्या पती परमेश्वराच्या अगोदर मला मृत्यू द्या भगवंता असं म्हटले. हिला हसू आलं. काहीतरी गौडभंगाल असलं पाहिजे, काहीतरी गुपित या भगवती मातेला माहीत असलं, या पुजारणीला माहीत असलं पाहिजे. तिनं महाराज विचारणा केली, का ग का हसलीस म्हणे तू? काय झालं तुला हसायला? काय नाही म्हणे, असंच मला हसू आलं. तुम्ही दर्शन घेत होता, तुमच्याकडे पाहून मला हसू आलं. नाही नाही अजिबात नाही, उगीच तुला हसू येणं शक्य नाही. कारण उगीच जे हसतात त्यांना शहाणं म्हणत लक्षात येते ना. कारण उगीच जे असतात त्यांना शहाणं म्हणता येईल का? काहीच कारण नाही. महाराजांनी विनोदही सांगितला नाही, काही बोलले नाही, शब्दही काही कानावर नाही, नुसतं हसायला लागला. लोक त्याला येड्याची इस्पितळात नेतील की नाही? बरोबर आहे की नाही? तू काहीतरी कारण असल्याशिवाय तू हसणार नाही म्हणे. मला काय कारण आहे सांग. नंतर तिला भीती वाटायला लागली. आता राणी आहे ती, नगरीचा राजा, त्याची पत्नी आहे ती म्हटले मी जर काही सांगितलं तर या ठिकाणी खूप अघटित घटना घडतील, मी तुम्हाला सांगू शकत नाही. तुम्ही एवढे मोठे राजघराण्यातले माणसं आहात, माझा या ठिकाणी घातपात सुद्धा होऊ शकतो. अजिबात नाही म्हणे, मी तुला अभयदान देते, चल तू मला काय झालं ते सांग, तुझ्या केसालाही धक्का लागणार नाही. असं राणी बोलल्यानंतर मग तिनं सांगितलं मी तुम्हाला 4 लोकात सांगू शकत नाही, तुम्हाला एकांतात यावं लागेल. काय करावं लागेल तुम्हाला? जशी आता आपली सवय ना, तुला म्हणून सांगते, है की नाही? फक्त बाकी कुणाला सांगू नको, तुला म्हणून सांगते. आणि अख्ख्या गावात बातमी पेरते, तिला म्हणतात श्री. बरोबर आहे ना?
मग त्या ठिकाणी ती पुजारीण होती. नाही, वाईट वाटून देऊ नका, जे कथेत आलं ते बोलतोय बरं का माऊल्या. आणि मग एकांतात मी तुम्हाला ही गोष्ट सांगू शकते म्हणे. आता गोरक्षनाथांनी तिला वास्तविक काय सांगितलं होतं, आपल्या दोघांव्यतिरिक्त ही बातमी तिसऱ्याच्या कानावर पडता कामा नाही. पण आता राणी असल्यामुळे आणि भीतीपोटी महाराज तिनं काय सांगितलं मी एका तास सांगते. आणि तिने सगळा वृत्तांत सांगितला. तुमचा राजा जो आहे ना म्हणे, हा त्याच दिवशी मेला ज्या दिवशी त्याचं सरंग जाळलं गेलं ना, कणकेचा पुतळा जाळला ना, त्या दिवशी तो मेलेला आहे. परंतु या ठिकाणी नाथ संप्रदायातले दोन महान योगी सिद्ध पुरुष होते. एकाचं नाव मच्छिंद्रनाथ होतं आणि त्यांचा शिष्य गोरक्षनाथ. त्यातल्या मच्छिंद्रनाथांनी त्यांचा आत्मा तुमच्या राजाच्या शरीरामध्ये, लोकांचा आकांत पाहून त्या शरीरामध्ये प्रवेश केला. आणि गोरक्षनाथ जे आहेत महाराज हे तीर्थयात्रेला गेलेले आहेत. परंतु त्यांचं, त्या मच्छिंद्रनाथांचं शरीर आपल्या या गर्भगृहामध्ये काय केलेलं आहे, त्या ठिकाणी तसं जपून ठेवलेलं आहे. 12 वर्षांनी ते या ठिकाणी येणार आहेत आणि या शहरामध्ये पुन्हा प्रवेश करणार आहेत. आणि मग तुमचा नवरा अगोदरच मेलाय आणि तुम्ही देवाला म्हणताय की मला नवऱ्याच्या अगोदर मृत्यू येऊ दे, म्हणून मला हसवालं, बाकी काही नाही. महाराज त्या रेवतीनं ते ऐकलं. ती रेवती विचार करत 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 महाराज त्या ठिकाणी घरी गेले. घरी गेल्यानंतर तिला वाटलं आता 12 वर्षानंतर या ठिकाणी मच्छिंद्रनाथ येतील आणि मच्छिंद्रनाथ आल्यानंतर पुन्हा आपण या ठिकाणी काय होऊ, विधवा होऊ म्हणे. एकदा तर आपण विधवा झालोय, काय भगवंताची लीला असेल आता, आपल्याला तर आतापर्यंत माहीत नव्हतं म्हणे. परंतु भगवंताच्या लीलेप्रमाणे आता मच्छिंद्रनाथांनी आपल्या राजाच्या शरीरामध्ये प्रवेश करून या ठिकाणी राज्य कारभार सांभाळण्याचं या ठिकाणी काय केलंय, हातामध्ये घेतलंय ना. हे राज्य असंच दीर्घकाळ चालत राहावं म्हणून आपण काहीतरी केलं पाहिजे. आणि मग महाराज, मग तिनं कारस्थान रचलं. कोणी रेवतीनं काय केलं, कारस्थान रचलं. कारस्थान माहिती आहे ना तुम्हाला, अनुभवी असाल तुम्ही सगळे, सांगायची काय गरज नाही. कारस्थान रचायच्या बाबतीत महाराज यांच्या डोक्याला तुमचं डोकं कधी लागू शकत अजिबात नाही महाराज. रामायण कुणामुळे घडलं, महाभारत कुणामुळे घडलं, आणि आता आपल्या घरातही महाभारत कुणामुळे चालू आहे. बोला 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 बोला. आई वडिलाला सांभाळायची इच्छा असून सुद्धा बायकोनं सांगितल्यानंतर आणि कारस्थान बायकोनं रचल्यानंतर आई वडिलाला वृद्धाश्रमात टाकता का नाही तुम्ही? हा कारस्थानाचाच परिणाम आहे महाराज. असो, तिनं कारस्थान रचलं. रात्रीच्या वेळेला महाराज एक दासी बरोबर घेतली आणि काही सेवक आणले महाराज. रात्रीच्या वेळेला त्या मंदिरामध्ये गेली आणि ज्या ठिकाणी त्या मच्छिंद्रनाथांचं प्रेत ठेवलेलं होतं, शरीर ठेवलेलं होतं, त्या शरीराला महाराज तिनं उकरून बाहेर काढलं. त्या देवीला माहीत सुद्धा नाही, त्या पुजारणीला माहीत सुद्धा नाही झालं महाराज. रात्रीच्या वेळेला ते काढलं आणि सांगितलं याच्या बारीक बारीक खांडोळ्या करा, याचे बारीक बारीक तुकडे करा आणि या मातीमध्ये बाजूला असे विखरून टाका, पसरून टाका, एका जागेवर सुद्धा टाकू नका, किटामुंगी काहीतरी या शरीराला खाऊन टाकतील म्हणे. आणि मग ह्या मच्छिंद्रनाथांचा देह जर नाहीसा झाला तर ते पुन्हा 12 वर्षानंतर देहात कोणत्या प्रवेश करतील. म्हणजे माझं जे सौभाग्याचं लेणं आता भगवत कृपेनं मिळालंय ना, हे दीर्घकाळ टिकेल. म्हणून महाराज तिनं काय केलं, रात्रीच्या वेळेला त्या प्रेताचे तुकडे केले आणि मातीमध्ये फेकून दिले. फेकून दिल्यानंतर महाराज गोरक्षनाथ कालांतरानं महाराज यात्रा करून आले. यात्रा करून आल्यानंतर चौरंगीनाथांना दीक्षा दिली आणि चौरंगीनाथांनाही बरोबर घेऊन आले. आल्यानंतर प्रयाग तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी त्यांच्या लक्षात आलं, अरे 12 वर्ष झाले आपण तपश्चर्येसाठी गेलो होतो, तीर्थयात्रा करण्यासाठी गेलो होतो. 12 वर्षानंतर आपण आता या गावामध्ये आलेलो आहोत आणि या शिवालयामध्ये माझ्या गुरु महाराजांचं या ठिकाणी शरीर आहे. आणि आता माझे गुरु महाराज या ठिकाणी मला परत भेटणार आहे, की ज्यांच्या दर्शनासाठी मी 12 वर्षापासून आतुरतेनं वाट पाहतोय म्हणे. काय अंतकरणातली भावना असेल महाराज त्या गोरक्षनाथांच्या. आणि एक गोष्ट सांगू दादा, आतापर्यंत या मृत्यूलोकामध्ये गोरक्षनाथांसारखा शिष्य जन्माला आलेला नाही. लक्षात येते, या कनकगिरीमध्ये तुम्हाला अनुभव आहे महाराज. अरे आपल्या गुरु महाराजांना वडे आवडतात आणि त्या गुरु महाराजांना वडे आवडतात म्हणून पुन्हा भिक्षुकी करायला गेले आणि त्या मातेला मागितले, काय माते, माझ्या गुरु महाराजांना वडे आवडले, थोडे वडे देती का? त्यावेळेस त्या मातेनं काय म्हणावं, अरे गुरु महाराजांचं नाव सांगून मोठा आला सांगायला या ठिकाणी, वडे तुलाच खायची इच्छा झालेली दिसते, काय करशील म्हणे तू तुझ्या गुरु महाराजांसाठी? काय नाही गोरक्षनाथ म्हणले, तुम्ही म्हणाल ते माझी करायची तयारी आहे. आणि मग त्या मातेनं सांगितलं, काय नाही मग मला तुझा एक डोळा काढून दे. त्याच क्षणाचा विलंबही नाही करता उजव्या हाताचं बोट महाराज डोळ्यात घालून गोरक्षनाथांनी डोळा काढला आणि असा मातेच्या समोर धरला. हे आपल्या गुरूंसाठी करणारे फक्त आणि फक्त गोरक्षनाथ महाराज आहेत, दुसरं कोणी नाही. हे ध्यानात असू द्या दादा. गोरक्षनाथांनी महाराज ज्यावेळेस तो डोळा काढला, तेच हे पवित्र ठिकाण आहे ना,
त्याच परिसरामध्ये आपण वावरतोय ना महाराज. म्हणून तर या ठिकाणी बोबळेश्वराचं या ठिकाणी स्वयंभू स्थान आहे महाराज. पुन्हा गोरक्षनाथ आले, तो कथाभाग तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे. मच्छिंद्रनाथांनी पुन्हा महाराज त्या ठिकाणी साबरी विद्येचा प्रयोग करून तो डोळा पुन्हा गोरक्षनाथांच्या शरीरावरती चिटकवला वगैरे वगैरे. तुम्हाला सगळा कथाभाग माहीत आहे. मला काय सांगायचं यातून तुम्हाला गुरुभक्ती सांगायची दादा. हे चरित्र जे आपण अभ्यासतो ना, का मी तुम्हाला नाथ संप्रदायाचं या ठिकाणी अभ्यास करायला सांगतोय, वाचायला सांगतोय, नारायण नवनाथ ग्रंथाचं पारायण करायला सांगतोय. गुरुभक्ती काय आहे ही गुरुभक्ती तुम्हाला या नाथ संप्रदायातून कळेल. कारण आत्ताची जी शिष्य मंडळी आहे ही गुरुवरती गुरगुर करायला लागली महाराज. लक्षात येते ना, बरोबर आहे. अरे आत्ताच्या काही शिष्यांनी महाराज गुरूंवरती खटले दाखल केलेत. ही परिस्थिती आहे सध्याची. कुणीकडे चाललाय संप्रदाय, कुणीकडे चाललाय परमार्थ. आणि म्हणून महाराज आपल्याला गुरुभक्ती कळाली पाहिजे. ही गुरुभक्ती आपल्याला नाथ संप्रदायातून कळेल दादा. महाराज त्या ठिकाणी नाथांनी आपल्या गुरु महाराजांसाठी डोळा काढून दिला होता. हे महाराज चरित्र आपल्या डोळ्यासमोर आणा ना, काय श्रेष्ठता असेल त्या भक्तीमध्ये. आणि मग महाराज आतुरतेनं त्या माऊलीची गोरक्षनाथ वाट पाहत होते. गुरुभक्तीचं हे श्रेष्ठ उदाहरण महाराज नाथ संप्रदायामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. आणि म्हणून गोरक्षनाथांना या ठिकाणी उत्कंठा लागली. 12 वर्षानंतर आपण आलो या प्रयाग तीर्थक्षेत्रामध्ये. आता आपली गुरु माऊली आपल्याला भेटणार आहे. आनंद झाला महाराज, अंतःकरणामध्ये आनंद झाला. कारण गोरक्षनाथांनी महाराज आपले आई वडील त्यांच्या हयातीमध्ये बघितलेच नव्हते. कारण गोरक्षनाथ 12 वर्ष गोवर भस्मामध्ये त्या बंगाल प्रांतामध्ये पडलेले होते. तुम्हाला माहित आहे, कथाभाग तुम्हाला सगळ्यांना माहित आहे. त्या सरस्वतीला महाराज त्या ठिकाणी त्या विप्राला महाराज विभूती दिली, परंतु त्या विश्वास बसला नाही ना. शेजारणीनं सांगितलं काय या ठिकाणी हे भगव्या कपड्यावाले येतील, तुला उदी देतील, तुला घेऊन जातील, तुझे सोनं नाणं लुटतील वगैरे वगैरे. तिचं मग ती भ्रष्ट करून टाकली. मग तिनं काय केलं, ते जे भस्म दिलेलं होतं मच्छिंद्रनाथांनी ते कुठं टाकून दिलं, उकरड्यामध्ये टाकून दिलं. आणि मग त्या उकरड्यामध्ये 12 वर्ष गोरक्षनाथ होते महाराज. किती वर्ष? कारण मच्छिंद्रनाथांनी सांगितलं होतं त्या सरस्वती मातेला, मी 12 वर्षानं या ठिकाणी येईल आणि तुझ्या मुलाला घेऊन जाईल नाथ संप्रदायाची दीक्षा देऊन. कारण या ठिकाणी हरी जे आहेत नारायण, हरी नारायण हे तुझ्या उदरी येतील म्हणे. कारण कबीर हरी अंतरिक्ष, कवी नारायणाचा अवतार मच्छिंद्रनाथ आहे आणि हरी नारायणाचा अवतार गोरक्षनाथ आहे. हरी नारायण तुझ्या उदरी जन्माला येतील म्हणे. 12 वर्षानं ज्यावेळेस तिथं गेले ना महाराज, ती माता माऊली गरबडूनच गेली. मच्छिंद्रनाथ म्हटले कुठे आहेत, मी तुला विभूती दिली होती, मुलगा कुठे आहे तुझा? आणि मग महाराज ती चकित झाली. अरे 12 वर्षापूर्वी आपल्याला विभूती दिली होती, परंतु आपण ती विश्वास नसल्यामुळे आपल्या मैत्रिणीचं शेजारणीचं ऐकून आपण काय केलं, उकड्यात टाकून दिलं. या शेजारणीनं बरं नाही केलं ग बाया. नाही ते नाही म्हणायचं आपल्याला इथं. मग तिनं बरं नाही केलं ना शेजारणीनं. मन विक्षिप्त म्हणजे बदलून टाकलं ना महाराज तिनं. ज्या वेळेस 12 वर्षानं महाराज मच्छिंद्रनाथ तिथं गेले, तो भस्म कुठं टाकलाय सांग म्हणे मला. म्हणे या ठिकाणी या उकड्यात सांडलेला आहे. आणि त्यावेळेस मच्छिंद्रनाथांनी आवाज दिला, नाथा कुठे आहात तुम्ही? या गोवर भस्मात जर असेल तर बाहेर निघा म्हणे. आणि त्याच क्षणाला त्या गोवर भस्मातून महाराज आवाज आला, माझ्या आजूबाजूला या ठिकाणी काय आहे, शेणाचं आच्छादन आहे, तुम्ही काहीतरी साहित्य आणा, मला बाहेर काढा. मग महाराज पावडं वगैरे गावातली लोक आले. आवाज आल्यानंतर सगळे गोळा झाले. त्या ठिकाणी ते उकरलं आणि मग गोरक्षनाथांना बाहेर काढलं. पण त्या क्षणाला मग त्या सरस्वती मातेच्या त्या विप्राच्या घरी मच्छिंद्रनाथांनी त्यांना ठेवलं नाही. ते म्हटले मी आता याला दीक्षा देऊन माझ्याबरोबर नाथ संप्रदायाचा प्रचार प्रसार करण्यासाठी घेऊन जाणार आहे. आणि तुझ्या जीवनातलं काहीतरी पाप उदयाला आलं म्हणून तुला हे फळ मिळालं नाही. तू वांझोटी आहे ना, मरेपर्यंत वांझोटीच राहशील म्हणे. त्यावेळेस मच्छिंद्रनाथांनी हे तिला सांगितलं होतं. आणि ते वांझोटी राहण्याचं कारण सुद्धा त्या नवनाथ ग्रंथात आलेलं आहे. तुझं मागच्या जन्मातलं काहीतरी पाप उदयाला आलं म्हणून तू शेजारणीचं ऐकून ही विभूती गोवर भस्मामध्ये टाकली म्हणे. जर तू पुण्यवान असती तर हे भस्म जे आहे तू खाल्लं असतं आणि हे हरिनारायण हे तुझ्या उदरी जन्माला आले असते. पण तुझं पुण्य कमी पडलंय म्हणे काहीतरी, म्हणून तू या ठिकाणी आता वांझोटी आहे ना, इथून पुढे मरेपर्यंत तू वांझोटीच राहणार आहे. भगवत नामस्मरण कर. तुझं पाप नाहीसं झालं तर पुढच्या जन्मात कमीत कमी तुला हे दोष लागणार नाहीत, वांझोटीपणाचे दोष लागणार नाहीत. आणि म्हणून बायांनो ध्यानात असू द्या बरं का, नवनाथ ग्रंथ आपल्याला शिकवतोय, या जन्मात जर गर्भपात जर केला ना, पुढच्या जन्मात तुम्हाला संतान होणार. ध्यानात असू द्या.
आणि आताही ज्या माता माऊल्यांची महाराज अशी परिस्थिती असेल ना, माफी मागून बोलतो माता माऊल्या, तुमच्या मागच्या जन्मामध्ये तुमच्याकडून काहीतरी चूक घडलेली आहे आणि या चुकीसाठी तुम्हाला एक गोष्ट करावी लागेल, त्या भगवंताच्या नामस्मरणाचा आश्रय घ्यावा लागेल. तुमच्या जीवनात केलेलं जे पाप आहे, ज्या दिवशी ते पाप निवृत्त होईल त्या दिवशी तुमची कुस सुद्धा पवित्र झाल्याशिवाय राहणार नाही. हे नाथ संप्रदायातला धर्मग्रंथ आपल्याला सांगतोय. विठाला